गडचिरोली जिल्ह्यात वन विभागातील भ्रष्टाचाराचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे। आलापल्ली आणि पेंडीगुडाम वन परिक्षेत्रात बोगस मजुरांच्या नावे खोटी बिले काढून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी केला आहे। या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून दोषी वनाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। शंकर ढोलगे यांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। आलापल्ली, पेरमिली आणि पेंडीगुडाम येथील वन परिक्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांची नोंदणी करण्यात आली आणि त्यांच्या नावे खोट्या स्वाक्षऱ्या आणि अंगठे मारून सरकारी पैसा हडपण्यात आला आहे। यामध्ये आलापल्लीचे आरएफओ गौरव गणवीर आणि पेंडीगुडामच्या आरएफओ भावना अलोने यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ढोलगे यांनी केलाय। केवळ बोगस मजूरच नव्हे तर जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत। अनेक ठिकाणी काम न करताच कंत्राटदार आणि वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांची देयके उचलण्यात आली आहेत। विशेषतः पेंडीगुडाम वन परिक्षेत्रातील चंद्रपूर येथील परिवर्तन सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: दोषी आरएफओ गौरव गणवीर आणि भावना अलोने यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवावा, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून भ्रष्टाचाराची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावी, चौकशीत हलगर्जीपणा करून दोषींना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करावी, गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल जिल्ह्यात विकासासाठी येणारा निधी अशा प्रकारे लुटला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे। आता या आंदोलनानंतर वन विभाग काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आलापल्ली वन विभागातील पेंडीगुडाम स्थित मुलचेरा वन प्रक्षेत्र अधिकारी तत्कालीन श्री भावना अलोने यांनी त्यांच्या कार्यकाळातील प्रचंड मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांचे नावे कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार केलेले आहे। तसेच परिवर्तन सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थामार्फत जवळपास 1 कोटीच्या कामं केलेल्या आहे। त्या 1 कोटी कामामध्ये 99% भ्रष्टाचार झालेला आहे। याची सर्वांची चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करून त्या तत्कालीन वनप्रक्षेत्र अधिकारी श्री भावना अलोने यांना उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करून यांच्या कार्यकाळातील सर्व कामे बोगस आहे, सर्व बोगस मजुरांच्या नावे कोट्यवधी रुपये आहे, असं सगळं चौकशी करून निलंबित कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी। वन विभागातील आलापल्ली वन प्रक्षेत्र अधिकारी श्री गौरव गणवीर यांनी बोगस मजुरांचे नावे आणि बोगस कामे, निकृष्ट दर्जाचे कामे, काही जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत न काम करता बिल उचल करणाऱ्या वन प्रक्षेत्र अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबित करून चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। तसेच पेंडीगुडाम वन प्रक्षेत्र अधिकारी तत्कालीन वन प्रक्षेत्र अधिकारी श्री भावना अलोने यांनी पण प्रचंड मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांच्या नावे कोट्यवधी रुपयाचे भ्रष्टाचार केलेले आहे। तसेच परिवर्तन सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत कमीत कमी 1 कोटीचे न काम करता बोगस मजुरांच्या नावे कोट्यवधी रुपये टाकलेले आहे। अशा भ्रष्ट वन अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून यांची पण चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।